नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्यो असा आपला दुसरा भाग या बीट छपराचो. पण मागच्या भागात बघितले इथे दांडे लावून झालेले आणि आजकालपासून आपण इथे रिपी लावून घेतले. हे आपली रिपी लावल्यानंतर आपण ही पिंगाणी वगैरे लावलेली असतात. ही कोनवशाच्या बाजूक 2 पिंगाणी इथे आणि ताट्यासाठी पण आपण 2x1 ची रीप वापरली, कारण आपली जी रीप म्हणून आपण जी वापरली ती 1x1 ची रीप वापरलेली असा. ती इथे 7 किलोची आपण वापरली. हे बघा, आपले इथे पासिटे आपला 110 इंचाचा असा दांडे आपले ह्या छपराचे 26 इंचावर दांडे लागलेले असतात. कोनवासो इथे घराचो असा 29 फुटाचो. आपले सगळं आज काम पूर्ण झालेलं असा. टचअप वगैरे जिथे वेल्डिंगचे स्पॉट होते तिथे आपण टचअप केला. परत वरना छप्पर बघू शकता तुम्ही कसं दिसतं. आता हे असा कौलाचा छप्पर आपला 32 बाय 42चा घरात पूर्ण एरिया. बाहेर आपण जास्त काढलेला कोनवासो आपण खूप ठेवलो, कारण दांडे आपले जवळजवळ 39 इंचाचे दांडे सरीपासून बाहेर गेलेले असत. इथे खांडा म्हणून आपण 5.5ची चौकोनी आपण पाईप वापरले. या समोरून आपला छप्पर मंडपावरना आपण इथे ती लोक गावात रवत नसल्यामुळे सटरपट्टी मारली, म्हणजे पाके वगैरे आतमध्ये येतात म्हणून. सरियेच्या बरोबर तिथे ओपन ठेवलेला नाही आहे, म्हणजे कौला लावल्यानंतर तर सगळा पॅक होता. या साईडनं आपला 39 इंच जवळजवळ दांडे बाहेर दिलेले असतात. तर आपलं ह्या काम नाटळमध्ये आपण केला. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा.